शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। नमोचा 6वा हप्ता वाटपाला उद्यापासून सुरुवात होणार। आत्ताच मुख्यमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना ऑर्डर दिल्या की उद्या 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडण्यात येणार आहेत। नमो शेतकरीचा 6वा हप्ता अखेर वाटपाला उद्यापासून सुरुवात होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व अधिकाऱ्यांना आज ऑर्डर दिली आहे। त्यामुळे उद्याच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या 15 जिल्ह्यांमध्ये वाटण्याचे आदेश आता दिले आहेत। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहितच आहे 36 जिल्हे आहेत, परंतु एकदम 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आता येणार नाहीत, कारण तशा प्रकारे बँकांना आणि सरकारला अडचण येऊ लागली आहे। अनेक बँकांच्या अडचणी सुद्धा यामध्ये सांगण्यात आल्या आहेत। त्यामुळे उद्या फक्त आणि फक्त या 15 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडले जाणार आहेत। तर मग कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हे नमो शेतकरी योजनेचे उद्या 2000 रुपये येणार आहेत, नक्की बघा। तसेच शेतकरी मित्रांनो, आता बघा यामध्ये जवळपास 8 बँका आहेत, तर ज्या नमो शेतकरी योजनेसाठी अजिबात चालणार नाहीत असं राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। कारण या 8 बँकांच्या IFSC जो कोड असतो तर तो चेंज करण्यात आलेला आहे, म्हणजेच बदलण्यात आलेला आहे। त्यामुळे नमोचे 2000 रुपये या 8 बँकेमध्ये आता येणार नाहीत। मग आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल की कोणत्या बँकामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये उद्या सोडण्यात येणार आहेत। तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून यामध्ये सरकारी बँका आणि खाजगी बँका असे 2 प्रकारचे ग्रुप करण्यात आले आहेत आणि त्यामध्येच नमो शेतकरीचे 2000 रुपये उद्या येणार आहेत। तर बघा कोणत्या बँकेमध्ये हे पैसे उद्या सोडले जाणार आहेत। बघा नमोचा 6वा हप्ता उद्या या बँकेत येणार। बघा कोणकोणत्या बँकेमध्ये उद्या नमोचा 6वा हप्ता येणार। बघा यामध्ये बघा या ठिकाणी बघा बँक ऑफ बरोदा यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचे 6व्या हप्त्याचे 2000 रुपये तुम्हाला येणार आहेत। त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया तुम्ही खाते खोलले बघा मित्रांनो, यामध्ये कोणत्या बँका आहेत बघा 8 बँका वगळण्यात आलेल्या आहेत। बघा त्यानंतर बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचे उद्या 2000 रुपये येणार आहेत। त्यानंतर बघा कॅनरा बँक, त्यानंतर बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी येणार आहेत। त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा इंडियन ओव्हरसीज बँक यामध्ये सुद्धा उद्या नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडले जाणार आहेत। त्यानंतर बघा पंजाब अँड सिंध बँक सरकारी बँका आहेत, पहिल्यांदा सरकारी बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडले जातात। तर कोणत्या बघा या बँका सांगत आहेत, तुमची बँक यामध्ये आहे का, सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे। त्यानंतर बघा ही बघा सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी यामध्ये खाते खोलून सोडलं आहे, ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। यामध्ये सुद्धा आता नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये उद्या येणार आहेत। तर बघा युको बँकेमध्ये सुद्धा उद्या नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येणार आहेत। त्यानंतर बघा युनियन बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर बघा इंडियन बँक, इथे तुम्ही पाहू शकता इंडियन बँक यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचे 6व्या हप्त्याचे 2000 रुपये उद्या सोडण्यात येणार आहेत। तर बघा शेतकरी मित्रांनो, ह्या झाल्या आता सरकारी बँका। जर तुमचे यामध्ये खाते नसेल तर बघा कोणत्या आता इथे बघा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता या बँकेत। आता या ज्या सर्व ज्या बँका आहेत तर शेतकरी मित्रांनो या खाजगी बँका आहेत, यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेसाठी खाते क्रमांक दिला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे येणार आहेत ते सांगणार आहेत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा ॲक्सिस बँकेमध्ये उद्या नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत। त्यानंतर ICICI बँक आहे, यामध्ये सुद्धा येणार आहेत। HDFC बँक आहे, फेडरल बँक आहे, JK बँक आहे, त्यानंतर इन्शुरन्स बँक, त्यानंतर बघा IDFC फर्स्ट बँक यामध्ये सुद्धा नमोचे 2000 रुपये सोडले जाणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे यस बँक, त्यानंतर बंधन बँक, कर्नाटका बँक बघा, त्यानंतर CSB बँक, त्यानंतर बघा सिटी युनियन बँक, DCB बँक, धनलक्ष्मी बँक बघा, त्यानंतर बघा करूर विजय बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक। शेतकरी मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी सर्वात कमी व्याज दराने तुम्हाला पैसे देते। या बँकेमध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी खाते खोलून सोडलं आहे, तर या बँकेमध्ये सुद्धा नमोचे 2000 रुपये येणार आहेत। तर बघा नॅशनल बँक यामध्ये सुद्धा ही जरी नॅशनल जरी म्हटलं असलं तरी सुद्धा खाजगी बँक आहे। RBL बँकेमध्ये सुद्धा उद्या पैसे येणार आहेत। IDBI बँक आहे, त्यानंतर साऊथ इंडियन बँक आहे, TAB बँक आहे, यामध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येणार आहेत। तर या बँका आहेत। आता पुढे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत ते सांगतो बघा।
शेतकरी मित्रांनो, ह्या ज्या मोठमोठ्या बँका आहेत, फक्त याच बँकेत नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडले जाणार आहेत. राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे तयारी आता झाल्या. तर आता राज्यातील 36 जिल्ह्यापैकी फक्त 15 जिल्ह्यामध्येच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडले जाणार आहेत. आता तुम्हाला बँका व्यवस्थित तुम्हाला समजलं असेल की तुमची बँक यामध्ये आहे का. तर या बँकामध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचे उद्या तुम्हाला 2000 रुपये येणार आहेत. तर बघा आता कोणत्या जिल्ह्यांची यादी समोर आल्या. बघा कोणकोणते जिल्हे सरकारने आता उद्यासाठी पैसे येण्यासाठी ठरवलेत, कोणते लोकसंख्येच्या मानाने मोठे जिल्हे आहेत. बघा पहिल्यांदा उद्या जे जिल्हे 15 निवडले आहेत तर ती लोकसंख्येच्या मानाने मोठे जिल्हे आहेत. ते जिल्हे उद्यासाठी या यादीमध्ये समोर आले आहेत. तर बघा 15 जिल्ह्यामध्ये उद्या 2000 रुपये कोणकोणत्या येणार आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये 2000 रुपये सोडले जाणार आहेत हे तर तुम्हाला समजणारच आहे, तुम्हाला हे सांगणारच आहे. परंतु त्याआधी कोणकोणत्या शेतकऱ्यांना या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले याची यादी सुद्धा आता समोर आली आहे. तर बघा ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक सुद्धा रेशन कार्ड नाही आहे तर त्या शेतकऱ्यांना या सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तर हा देणार नाही, बाहेर काढला आहे. सरकारचे स्पष्टपणे म्हणणं आहे. तर काय म्हणणं आहे सरकारचं बघा, तुमच्याकडे जर पिवळे आणि केशरी या दोन्हीपैकी एक जर रेशन कार्ड नसेल तर तुम्ही सावकार आहात, श्रीमंत आहात, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जाणार नाही. नमो शेतकरी योजना ही गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आहे असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी जर रेशन कार्ड नसेल तर उद्या येणारा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या घरी कोणताही व्यक्ती सरकारी नोकरदार असेल तर त्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये हप्ता जो 6वा आहे तर तो तुम्हाला येणार नाही आहे. तसेच आता यामध्ये अनेक शेतकरी बघा वगळले जाणार आहेत. तर बघा राज्य सरकारमध्ये आता काय सांगितलंय, कोणते शेतकरी यामधून वगळले जाणार आहेत. तर बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता बघा केंद्र सरकारने काय सांगितलं होतं की 31 डिसेंबरच्या आतमध्ये रेशन कार्डवरील ई-KYC तुम्हाला करायला सांगितली होती. तसेच शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरातील सर्वच्या सर्व लोकांनी ई-KYC करायची होती. तुम्ही ई-KYC जर केली आहे का नाही बघा, सर्वांनी ई-KYC करायची होती रेशन कार्डवरची. तुम्ही पण अनेक वेळा ऐकलं असणार, जे शेतकरी रेशन कार्डवरील ई-KYC केले नाही तर ते शेतकरी आता अपात्र केले गेले आहेत. त्यांना सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याचे 2000 रुपये उद्या खात्यामध्ये येणार नाहीत. तसेच सगळ्यात मोठा पॉईंट राहिलाय तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आता तुम्हाला सांगितलं की या ज्या बँका आहेत, तुम्हाला बँका सुरुवातीला तुम्हाला बँकांची यादी जी आहे तर ती सांगितलंय, या बँकेमध्ये जाऊन तुमचं जे खाते क्रमांक आहे तर त्या खाते क्रमांकाला आधार कार्डचा नंबर जर तुम्ही जोडला नसेल तर तो जोडायचा असतो. ज्या शेतकऱ्यांनी काम केलं नाही म्हणजेच आधार कार्डला त्यांचा मोबाईल नंबर लिंक केलेला नाही तर त्या शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येणार नाहीत. बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बघा या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर पण खात्याला जोडायचा आहे आणि तुमचं आधार कार्ड पण तुमच्या खात्याला लिंक करायचं असं मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले. तुमचा मोबाईल नंबर पण तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक करायचा आहे आणि तुमचं आधार कार्ड पण लिंक करायचं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी ही सर्व कामे केली आहेत म्हणजेच रेशन कार्डची ई-KYC केलेलं आहे, त्यांच्या घरामध्ये पिवळे व केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड आहे, तसेच त्यांच्या बँकेमध्ये जाऊन त्यांनी आधार कार्ड बँकेच्या खाते क्रमांकाला लिंक केलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2000 रुपये आता सोडण्यात येणार आहेत. तर बघा पुढील 15 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये येणार आहेत. तर बघा त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगतो. सर्वांनी काळजीपूर्वक तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये आहे का तुम्ही नक्की बघायचे. इथे सर्वांनी लक्ष देऊन बघा. या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्यांचे नाव असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता उद्या तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. तर बघा यामधील पहिला जो जिल्हा आहे तर बघा यामध्ये पहिला जिल्हा आहे. 15 जिल्ह्यांची नावे सांगतो. सर्वांनी बघायचं आहे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का. जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे पण सांगतो. बघा आता 15 जिल्ह्यामधील पहिला जिल्हा आहे नागपूर, त्यानंतर दुसरा जिल्हा आहे परभणी, त्यानंतर 3 नंबरचा जिल्हा आहे रायगड, 4 नंबरचा जिल्हा आहे नंदुरबार, 5 नंबरचा जिल्हा आहे हिंगोली. बघा या 5 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का बघा. नसेल तर पुढचे जिल्हे सांगतो, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. तर बघा त्यानंतर 6वा जिल्हा आहे नांदेड, 7वा जिल्हा आहे यवतमाळ, 8वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, 9वा जिल्हा आहे ठाणे,
10वा जिल्हा आहे पालघर। बघा या 5 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा नसेल तर अजून जिल्हे पुढे सांगणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का बघा। तर बघा 11वा जिल्हा आहे धुळे, 12वा जिल्हा आहे पुणे, 13वा जिल्हा आहे लातूर, 14वा जिल्हा आहे बुलढाणा, 15वा जिल्हा आहे नाशिक। शेतकरी मित्रांनो, हे जिल्हे आहेत नमो शेतकरी योजनेसाठी निवडलेले। जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांच्या यादीमध्ये नसेल तर तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येण्याची दाट शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।